हॅलो 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 आवाज कोण येतो? हॅलो हॅलो ए बाहेर बसले आवाज कोणाला? मी गणपत आणून बसवले ते विठाला करू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं तदा भोजते स्तुति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा सुमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वराय संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा जय जय गो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत अनंते वर्षके नमो विशद बोध विदग्धा विद्या ए बाहेर बसले बोल नका ना वॉटेवर पराप्रमेय प्रमदा विलासिया आता हृदय हे आपुले चौफाडुनिया भले वरी बैसो पावले श्री गुरु नमो विशद बोध विदग्धा विद्यारसिंह प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया सुख पाहता जगा पाडे
दुःख पर्वताय नभे धरी धरी या कथन मानी संतांचे वचन. सेवेकरी मानेमध्ये लाभून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले भगवान श्री ज्ञानोबराय यांचे पायिक असलेले जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं, किंवा तो द्यावा लागतो. कशा निमित्तानं कार्यक्रम सुरू आहे. आपल्या गावामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम पुढं काय सप्ताहाने म्हणताय 4 दिवसाचा सुरू असलेला हा महोत्सव सप्त आह असा शब्द आहे संस्कृत मध्ये. सप्त म्हणजे 7, आह म्हणजे दिवस, सप्ताह अशी संधी त्या ठिकाणी व्याकरण होतं. 7 दिवसाचा समूह त्याला सप्ताह असं म्हटलं जातं. पण आपला 7 दिवसाचा 4 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. अत्यंत 4 दिवसाचा कार्यक्रम आहे, पण पत्रिका इतकी सुंदर आहे महाराज, घरामध्ये फोटो लावण्यासारखी पत्रिका आहे. असं वाटतं नारळी सप्ताह आहे आपल्या गावामध्ये. म्हणून ही खरंच त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह म्हणूयात आपण. उमरत नरसिंह ते आमच्या गावातली मुलं होती, त्यांना म्हणलं उमरतला जायचं. ते म्हणले कुठलं उमरत. हा दुसरा दिवस आहे बरोबर. दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. वर्ष किती आहे? दुसरं वर्ष आहे. म्हणून अत्यंत तुमचे धन्यवाद. अक्षरशः आजचा दुसरा दिवस आहे, पण असं वाटतं शेवटचा दिवस आहे 7वा. इतकी खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. टाळ्या वाजवाय का? त्या टाळ्या तुमच्यासाठीच तुम्ही वाजवलं, तुमच्यासाठीच वाजवायला लागलं बरं. आणि तुम्ही पंगत वगैरे काय केली जेव्हा नाही ना काय, त्याच्यामुळे तुम्ही काही अगोदर तुमले कीर्तन सुरक्षा. आज काय होता मेनू, काय होता आज? वा क्या बात आहे. शिरा पुरी म्हणल्यानंतर काय कीर्तनात झोप येणार तर काय होतं. पूर्ण गावाला होतं का लिमिटेड होतं. हा आमच्या माता भगिनी टेन्शन नाही तुम्हाला 2-3 दिवस. मस्तपैकी कीर्तन ऐकायचं, काल्याचं बंदच आहे आणि जागीच कीर्तन ऐकले फक्त असं सरकायचं, जागीच पंक्ती धरायच्या. चूल पेटवायचं काम नाही, गॅस पेटवायचं काम नाही. महाराज जरी आला त्यांना म्हणायचं आमच्या घरी 2 दिवस गॅस पेटवला. मंदिरात पाहुणे रावळे जरी आले तर कुठे न्यायचे? बाबाच्या प्रांगणामध्ये आणायचे, आपल्या नरसिंह भगवानाच्या प्रांगणामध्ये घेऊन यायचे. म्हणून आज खरंच तुमचं कौतुक आहे बरं. उगं बोलायचं म्हणून बोलतो असं नाही. आता मी माझा घसा थोडा खराब झाला. दररोज कार्यक्रम सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रभर भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. काल मुंबईकडे होतो मी आणि सकाळी इकडे आलो आपल्याकडे. असं वाटतं 7 दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणून तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. भगवान बाबांवर प्रेम करणारे तुम्ही आहात, शब्द तुमचं कौतुक करू शकत नाही महाराज. म्हणून इतकं सुंदर वातावरण आहे या ठिकाणी. परिसरातील सगळी गायक मंडळी आहे, आमचे मृदंगाचार्य आहेत. अनिल महाराज आहेत, हरिभक्तीपरायण मृदंग विशारद अनिल महाराज. नुकतीच ज्यांनी चाल गायली असे आमचे बाळू महाराज आणि शिवाजी महाराज आणि सगळी बालगोपाळ. कोणाची आहेत गावातले? त्यांच्यासाठी टाळ्या वाजायला बघा बरं. खरं तोपर्यंत कौतुक करायला पाहिजे बरं, मनापासून करायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, परमार्थाची विशेषता काय असते. कीर्तन सुरू झालेलं आहे. ही मुलं भविष्यामध्ये कमीत कमी दारू पिऊन घरावर दगड तरी मारणार नाही. हे मी ही विशेषता आहे परमार्थाची महाराज. म्हणून मराठीमध्ये कविता, या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, या नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. हे छोटे छोटे दिसत आहेत, पण याच्यात एखादा शिक्षक दडलेला असेल भविष्यात, एखादा प्राध्यापक असेल, एखादा कलेक्टर पण असेल, एखादा साधू देखील असू शकतो, एखादा पेंटर पण असेल. बरोबर आहे. आपल्यामध्ये जी मुलं आहेत, ज्ञानोबरायचा शब्द इवले ते रोप
इवलेचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. काही लोक म्हणतात ना, वारकरी संप्रदायाचं काय होईल महाराज, आता शिकलेली मुलं यायला लागले, सगळे MIT कडे चालले, इकडे चालले, तिकडे चालले, काय होईल संप्रदायाचं. माऊली म्हणतात, माझा वारकरी संप्रदाय आहे, मी सुरू केलेला आहे, त्याचं टेन्शन तुम्ही घ्यायचं. पुढीलांचे ओझे आपला माता घेईल. एखादा माणूस एवढी मोठी मोळी घेऊन चालला, 2 माणसाची मोळी एकटाच घेऊन चालला, रस्त्याने घेऊन चालला, तुम्हाला म्हणतो का तो आधी मोळी घे माझी, तुम्ही जाताना म्हणता दे आधी मोळी खाली करून. माऊली म्हणतात, मी लावलेलं रोपट आहे वारकरी संप्रदायाचं, त्याला फुलवायची जबाबदारी माझी. म्हणून लक्ष देऊन ऐका कीर्तन. 700 वर्षापासून आहे संप्रदाय. किती वर्षापासून? हा अभंग कुणाचा आहे असं जर एखाद्या मुलाला विचारलं ना, तो पटकन सांगणार तुकाराम महाराजांचा आहे. पण त्याच मुलाला जर विचारलं तुझ्या आजोबाचं नाव काय, तो सांगेल. तुझ्या पंजोबाचं नाव काय, जर त्याच्या आई वडिलांनी सांगितलं असं तो ते सांगेल. मुलगा जाऊ दे छोटा, तुम्ही पण तुमच्या आजोबाचं नाव सांगू शकताल, तुमच्या पंजोबाचं सांगताल, खापर पंजोबाचं सांगू शकता, सांगू शकता. बोलत चला तर किती लोक सुटणार, सांगू शकता का? बरं नव्हते का तुम्हाला खापर पंजोबा? बापाचा बाप, बाप का भी बाप होत आहे. बरोबर आहे की? आपले कितीतरी अगोदर आजोबा पंजोबा खापर पंजोबा होऊन गेलेले. मला हे नाही सांगायचं, मला ज्ञानोबाईकडे यायचं. त्यांचे नाव आपल्या लक्षात 700 वर्षात किती पिढ्या होऊन गेल्या असतील आपल्या. या उमरत मध्ये हा म्हणतो माझं गावभर माझं आहे, ही जमीन माझी, हा प्लॉट माझा आहे. तू गेलाय तो नंतर कुणाचा तरी आहे. बरोबर आहे की नाही? अभंगाकडे आता बाहेर न माऊली तेच म्हणतात. माऊली म्हणतात चंद्र सूर्य असेपर्यंत माझी ज्ञानेश्वरी जोपर्यंत आहे ना महाराज, अशी मुलं घडवत राहणार आहे. म्हणून शब्द बघा अभंगातील कसा आहे. फुले वेचिताची बहरू गळी राशी आला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू गळी राशी आला. कितीही जग शिकू द्या, किती चंद्र मंगळावर जाऊ द्या, मंगळावर अजून एखाद्या ग्रहावर जाऊ द्या, असं कधी झालं नाही महाराज. जास्त शिकले महिन्यांनी स्वर्गातून गहू तांदूळ आणले, असं कधी झालं का? लोक म्हणतात माणसं खूप बदलले. काही 4 हातच फुटले का माणसाला, शिंग फुटले. रामायणाच्या काळात तेच होते. नाही माणसं खूप वाईट झाले, खूप नावे ठेवतात. रामाच्या काळात नावे ठेवत नव्हते. रामायण माहिती नाही सगळ्यांना. एक माणूस रामचंद्र प्रभूंना शिकवतो आणि एका शब्दामुळे शिंदेला परत वनवासामध्ये ठेवलं जातं. सगळं रामायण तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे की नाही? एक शब्द बोलले महाराज. म्हणून देवाला देखील नावे ठेवणारे लोक या जगात आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. आणि एक वाक्य भगवान बाबा नेहमी कीर्तनात सांगायचे बरं. आणि ज्यावेळेस नारायणगडावर उतरले, खूप त्रास झाला होता त्यांना. ते आपण नंतर बरं बघणार आहोत कीर्तनात. माणसं म्हणाले बाबा लोक असे आहेत तसे. बाबा म्हणाले, वाक्य ऐका बरं लक्ष देऊन. भगवान बाबा म्हणाले तुम्ही कितीही जीव लावण्याचं काही करा, 20% लोक हे देवाचे पण नसतात. ऐकताय कीर्तन सगळे? कितीही प्रेम करा नाही तर काही करा, देवाला देखील नावे ठेवणारी लोक आहेत. याच्या पुढे जाऊन सांगू, देवाचा देखील खून करण्यासाठी स्वतःचा मामा टपला होता. कंस मामा नाही का? गोकुळात नंदा घरी कृष्ण बाळतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो. स्वतःचा मामा बघत होता की नाही? ही जगाची विशेषता आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला दिले पडू नका. कीर्तनकार आणि टाळकरी आणि मृदंगाचारी एकमेकाची अशी एक बॉन्डिंग असते सगळी. असं गाडीचं एक चाक जर ढिलं पडलं, गाडी लगेच अशी चालते. इकडे ढिलं अशी चालते. म्हणून सुंदर असं वातावरण आहे. सगळी ही परमार्थ स्नेही लोक आहेत. आणि कीर्तनाला देखील सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. भेटावाले बाबा पण आहेत, सगळे आहेत त्या ठिकाणी. चौकदार आहेत, तिकडे एक विनेकरी आहेत, इकडे एक विनेकरी आहेत. हे विनेकरी बाबा किती शोभून दिसतात बघा तुम्ही. चेष्टा नाही पण खरंच बघा.
बाबा खरंच सांगा इमानदारीनं, लग्नाच्या नंतर अशा हारपती आले तुमच्या गळ्यात? मला तर वाटतं त्या काळात तर होते का असे? बघा त्या काळात असे हार पण नव्हते लग्नात. माझ्या लग्नात नव्हते. माझ्या लग्नात नव्हते. बघा बाबाच्या लग्नात हार पण नव्हते. हसण्यावारी घेऊ नका, मला वेगळे सांगू. ऐका एक मिनिट, माझ्याकडे लक्ष द्या. ही परमार्थाची विशेषता आहे महाराज. ऐकताय कीर्तन? तुम्ही शेतातलं जे आऊत असतो ना, किती किलोचा असतो वखर? हा 50 किलो धरा वखर, बरोबर? 50 किलोचा वखर, 100 किलोचा नांगर तुमच्या भाषेत पोतवर मोकळं टाकलं, कितीही खांद्यावर घेऊन पजा, शेतामध्ये कितीही फिरा, घरी जर आले तर तुम्हाला कोणीच गोड बोलत. तुम्ही जर म्हणे अगं चहा करा लवकर, दिवसभर वखर आणलाय मी, ती म्हणते उपकार करता का, मी पण दिवसभर खुरपिले म्हणते का नाही? दिवसभर तुम्ही खांद्यावर एक लाकूड घेऊन फिरताय, वखराचं जू घेऊन फिरताय, काम करताय, कोणी विचारत नाही महाराज. संसारातली कितीही लाकडं खांद्यावर घ्या, तुमचं कोणीच कौतुक करणार नाही. परमार्थातलं पण ते लाकूडच आहे महाराज, विना म्हणजे ते गळ्यात आलं की गळ्यामध्ये हार येतात, लोक त्याचं दर्शन घेतात महाराज. ही विशेषता आहे परमार्थाची, ही विशेषता आहे परमार्थाची. लोक याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज? हे ज्ञानोबांनी दिलेला आशीर्वाद आपल्याला. तुमच्या गळ्यात नुसती माळ घाला तुम्ही आणि तुम्ही सुंदर कीर्तन सांगायला जा, अख्खा भारत तुमच्या पाया पडतो, अख्खा भारत पाया पडतो. आज पूर्ण संप्रदायामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त वारकरी संप्रदायावर आज विश्वास आहे लोकांचा. तुम्ही विचार करून पहा. पुन्हा स्वतःच्या पोरावर विश्वास ठेवत नाही लोक, नाही ठेवत विश्वास. का ठेवता तुम्ही? काही म्हातारी एवढे जबरदस्त असतात, 80 वय होतं तरी पण चाव्या सोडत, चाव्या कधी कधी खिशातच राहतात, म्हातारं खुश मग मुलं खिशातून काढून घेतात. इतकाही संसार करू नका की मुलांनी चाव्या